नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट, सीबीआय चौकशीची करणार मागणी। हा प्रवास माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना। शिवसेना शिंदे गटातर्फे राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी। आणि भारताने प्रथमच खामेनींच्या निधनावर व्यक्त केला शोक। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी इराणी दूतावासात शोकपुस्तिकेवर केली सही। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज दिनांक 5/3/2026 रोजी बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास भेट देऊन प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला। बीड जिल्ह्यातील मोजणी प्रकरणे, फेरफार प्रकरणे तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। बीड जिल्ह्यात एकूण 3685 मोजणी प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे पुढील 1 महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच फेरफार मंजुरीचा कालावधी 2 महिन्यांच्या आत आणावा आणि स्वामित्व योजनेअंतर्गत बीड व गेवराई तालुक्यातील कामे पुढील 4 महिन्यात पूर्ण करावीत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या। यावेळी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीची अपील प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबतही निर्देश देण्यात आले। गेवराई शहर व परिसरातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गेवराई पोलिसांना नेकनूर येथे चोरीच्या दुचाकींचा मोठा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली। त्यावरून गेवराई पोलिसांनी आज दिनांक 5/3/2026 रोजी नेकनूर येथे छापा टाकला असता 17 मोटारसायकली, 16 मोटारसायकलींची सांगाडे व 30 मोटारसायकलींची इंजिने असे एकूण 50 मोटारसायकली 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। तसेच गेवराई पोलिसांची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून या कारवाईत सय्यद अब्रार सय्यद जैनुद्दीन वय 31 वर्षे, व्यवसाय गॅरेज, राहणार छत्रपती संभाजीनगर, सय्यद इम्दाद हुसेन अरशद हुसेन वय 22 वर्षे, व्यवसाय प्लंबिंग, राहणार मोमीनपुरा बीड आणि शेख असेम शेख मझहर वय 32 वर्षे, व्यवसाय भंगारवाला, राहणार नेकनूर यांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे। या प्रकरणात मोटारसायकलचे चेसिस व इंजिन नंबर बदलण्यात आले असून सदर आरोपी हे मोटारसायकल चोरी केल्यानंतर आरोपी शेख असेम शेख मझहर राहणार नेकनूर याच्याकडे घेऊन जात व असीम शेख हा अवघ्या 2 तासांच्या आत मोटारसायकलचे सर्व पार्ट वेगळे करून मोटारसायकलची विल्हेवाट लावत असे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे एसडीपीओ अनिल कटके, गेवराई ठाण्याचे पीआय किशोर पवार, एपीआय दीपक लंके, एपीआय संतोष जंजाळ, पीएसआय प्रदीप आढाव, महिला पीएसआय निशिगंधा खुळे, ग्रेड पीएसआय सुरेश पारदी, ग्रेड पीएसआय श्रीमंत उबाळे, हवालदार रवींद्र राऊत, अशोक हंबर्डे, कल्याण राठोड, घोलप, सांगळे, पोटे व होमगार्ड महादेव पाटोळे यांनी मिळून केली। मध्ये गेवराई पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये 5 मार्चला बाईकची चोरी झाली होती। तो बीड गेवराई पोलिसांची जो डीबी टीम आहे त्यांनी त्याचा सखोल तपास केला, सीसीटीव्ही ॲनालिसिस केले, डम डेटा ॲनालिसिस केले आणि बाकी इतर टेक्निकल बाबतीचे खोलात जाऊन जेव्हा त्यांनी तपास केला तो त्यांच्या हे लक्षात आणलं की ह्याच्यामध्ये जो चोरी करणारा माणूस आहे संभाजीनगरचा चोरी करणारा माणूस होता, जो मिडलमॅन आहे ब्रोकर आहे तो बीडचा होता आणि जो स्क्रॅप डीलर आहे तो नेकनूरचा होता। गेवराई पोलिसांनी हे सगळं खोलात जाऊन तपास करून त्यांनी नेकनूरचा जो स्क्रॅप डीलर आहे तिथपर्यंत पोहोचून आज जवळपास 17 मोटरसायकल त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, 20 चेसिस त्यांनी इंजन त्यांनी ताब्यात घेतलेला आहे, भरपूर स्पेअर पार्ट्स त्यांना तिथून मिळालेला आहे आणि खूप मोठे गँगचा आज पर्दाफाश झालेला आहे। त्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहे आणि 1 आरोपी फरार आहे। हे पूर्ण साहित्याच्या सरासरी आपण किंमत काढली तर जवळपास 25 लाखाचा माल आज इथे गेवराई पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि याच्यामध्ये बीडमध्ये जेवढे अनडिटेक्टेड आमचे मोटरसायकल आणि 2 व्हीलरचे जेवढे ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना डिस्क्लोज करण्यासाठी, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी याच्यामध्ये 100% प्रयत्न होईल। पोलीस ठाणे पाटोदा हद्दीतील मौजे येवलवाडी शिवारात रिन्यू पॉवर कंपनीच्या पवनचक्की येथे वॉचमन म्हणून काम करणारे सौरभ बाबूराव येवले राहणार येवलवाडी वय 22 वर्षे आणि शुभम बबन शेंडगे राहणार पारनेर यांना दिनांक 25/2/2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून पवनचक्कीमधील केबल व साहित्य चोरून नेल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याचा एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास एलसीबी करत असताना एलसीबी
LCB पथकाला गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा मधुकर आबा काळे राहणार खामकरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव व बबलू जालिंदर शिंदे राहणार दसमेगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी मिळून केला असून ते दोघेजण सध्या खामकरवाडी शिवारातील एका फटाक्याच्या कारखान्यावर काम करत आहेत। खात्रीशीर माहिती मिळताच LCB पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारून दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा त्यांचे साथीदार अनिल उर्फ सेड्या आबा काळे राहणार खामकरवाडी, शिवाजी संजय शिंदे राहणार खामकरवाडी आणि अमोल रमेश शिंदे राहणार येरमाळा यांनी मिळून केल्याची कबुली दिली व चोरलेली तार विक्री करून त्याचे पैसे घेतल्याचे सांगितले। त्यांची अंगझडती घेतली असता 20,000 रुपये जप्त करण्यात आले। तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, PSI श्रीराम खटावकर, PSI सुशांत सुतळे, सोमनाथ गायकवाड, मारुती कांबळे, राहुल शिंदे, बाळू सानप, आनंद मस्के, अर्जुन यादव, अशफाक सय्यद, मनोज परजने, विकी सुरवसे, वडमारे, हराळे व मांजरे यांनी मिळून केली। दिनांक 25/1/2026 रोजी माजलगाव येथील सराफा व्यावसायिक अमोल पंढरीनाथ गायके वय 30 वर्षे हे आणि त्यांचा पुतण्या असे दोघेजण सोन्या चांदीचे दागिने एका पिशवीमध्ये घेऊन आठवडी बाजाराला जात असताना गडी रोडवर सकाळी 9 वाजता अज्ञात 3 चोरट्यांनी रस्ता अडवून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील 59,33,580 रुपये किमतीचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुढील तपास API पांडव आणि PI बालक कोळी हे करत आहेत। या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून 4 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले आहे। त्यामध्ये टोळी प्रमुख कृष्णा तुकाराम निर्डे वय 22 वर्षे राहणार माजलगाव, अभिषेक अशोक शिंदे वय 22 वर्षे, एकनाथ अरुण कपाले वय 35 वर्षे राहणार बीड आणि संजीव उर्फ संजय विष्णुदास कांबळे वय 28 वर्षे राहणार उमरगा या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्या आरोपींकडून 29,22,600 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। तर 5वा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यातील टोळी प्रमुख याने संघटित गुन्हेगारीची टोळी तयार करून संघटितरित्या शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बीड जिल्ह्यात एकूण 7 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी आज दिनांक 5/3/2026 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 30/2026 या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध मिनी मकोका लावण्याची परवानगी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिली आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।